गदिमाने त्यांच्या गाण्यामध्येच म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे हनुमंतांनी जसं प्रभो माझं एकच वर द्यावा म्हणून रामरायाकडे वर मागितला, त्याच बरोबरीने हनुमंतांनी त्याच्यामध्ये त्याला एक रामरायाला वचनही दिलं की जिथे जिथे रामकथेचं श्रवण चालू असेल किंवा गायन चालू असेल तिथे तिथे मी स्थूल रूपाने सूक्ष्म रूपाने जसं मला शक्य असेल तसं मी तिकडे हजर राहणारच. आणि ही जर एका प्रचंड एकवचनी रामभक्तात एकवचनी असलेला राम त्याच्या भक्तांनी रामाला दिलेलं वचन तर ते खोटं असेल असं मानणारा समजणारा मी कोण. त्याच्यामुळे पूर्णपणे विश्वास माझा त्याच्या हनुमंताच्या वचनावरती आहे की जर हनुमंताने असं म्हटलेलं आहे रामरायाला तर तो आहेच. आणि तुडुंब भरलेलं ऑडिटोरियम, 1000 लोकांची कपॅसिटी असलेलं ऑडिटोरियम, जिथे लोक वाट बघतात नाही तर मधल्या गॅप मध्ये बसतात नाही तर 1 वर्ष तर बाहेर लोकांना बसायची वेळ आली होती. अशा परिस्थितीत माझा हनुमान आला तर त्यांनी कुठे बसायचं आणि त्यांनी इतर कुठे बसण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांनी माझ्या जवळच बसावं आणि माझं हे जे काही रामरायाच्या चरणी घातलेलं लोटांगण आहे ते त्यांनी जवळ बसून ऐकावं, मला आशीर्वाद द्यावे, ह्याच्यासाठी मारुतीरायासाठी एक आसन ठेवलेलं आहे. श्री रामायण गा बाळा.